नमस्कार मंडळी. सकाळी नाश्त्याला काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खायची इच्छा झाली की आपल्याला हॉटेलच्या उडद्यांच्या वड्यांची आठवण येते. पण आज मी तुम्हाला घरातल्या साहित्यात अगदी कमी कष्टात आणि कमी वेळात हॉटेलसारखी कुरकुरीत उडदाचे गोळे कसे बनवायचे ते सांगणार आहे. यासाठी मी इथे 3 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि वडे छान कुरकुरीत व्हावेत म्हणून त्यात अगदी थोडेसे तांदूळ मिक्स केले आहेत. आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला पाण्याने एकदा दोनदा नाही तर पूर्ण 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून डाळीचा सगळा स्टार्च निघून जाईल. बघा, डाळ मी 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. आता या डाळीमध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला ही डाळ फक्त 3 तास भिजत ठेवायची आहे. जास्त वेळ नसेल तरी 3 तासात डाळ छान भिजते. 3 तासानंतर बघा, आपली डाळ मस्त फुगली आहे. आता यातलं सगळं पाणी उपसून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान वाटून घ्यायची आहे. डाळ वाटताना अगदी थोडंसं पाणी टाका, नाहीतर पीठ खूप पातळ होईल. बघा, मिक्सरमधून मी हे पीठ एकदम छान आणि घट्ट काढून घेतलं आहे. आता इथं मी सगळे पीठ दळून घेतलेलं आहे. आता या पिठात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चांगलं फेटून घेतलं ना, म्हणजे उडदाचे वडे खुसखुशीत होतात. थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे या पिठाला. पीठ थोडं बाजूला ठेवल्यामुळे ते छान हलकं होतं आणि वडे छान मऊ बनतात. पीठ बाजूला ठेवले तोपर्यंत आपण या वड्यांसोबत खाण्यासाठी एक मस्त चटपटीत चटणी बनवूया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेले 4-5 हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे आणि मीठ. हे आधी मिक्सरला ड्राय फिरून घ्यायचं. त्यानंतर यात टाकायचे 2 मोठे चम्मच फ्रेश दही. दह्यामुळे चटणीला खूप छान हॉटेलसारखा आंबट गोड स्वाद येतो. दही टाकून वरून अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला परत एकदा फिरवून एकदम छान मऊ चटणी वाटून घ्यायची. बघा, आपली चवदार चटणी तयार आहे. आता ह्या चटणीला अजून चवीदार बनवण्यासाठी त्याला फोडणी टाकायची आहे. यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकून गॅस बंद करून हे तडका काय करायचे त्या चटणीमध्ये टाकून मिक्स करून आपली चटणी तयार आहे. चला आता वडे तळायला घेऊया. इथे मी काय केले, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम होऊजेपर्यंत पिठाला चांगलं 5 मिनिट फेटून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन ते तेलामध्ये सोडायचे आहेत. बघा, तेलात सोडल्या हे गोळे मस्त वर तरंगायला लागलेत आणि छान फुगलेत. गॅस मध्यम ठेवायचा, जेणेकरून हे गोळे आतपर्यंत छान शिजतील. दोन्ही बाजूने उलटसुलट करत या गोळ्यांना छान सोनेरी आणि कुरकुरीत रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा, किती सुंदर रंग आलाय, दिसायलाच कुरकुरीत वाटत आहेत ना. आता हे गरमागरम गोळे आपण तेलातून काढून घेऊया. तर तयार आहेत आपले गरमागरम उडदाचे वडे.